रागिनी ताराराणीच्या लेकी आहोत आम्ही, खबरदार जर वाईट नजर टाकाल तुम्ही. नमस्कार. करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांचा 150व्या जयंतीचं हे वर्ष आहे. कोल्हापूरची भूमी जी आहे या ठिकाणी अनेक रणरागिणी ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत. आजसुद्धा जर आपण बघितलं पुण्यासारख्या शहरामध्ये शिवशाही बसमध्ये स्वारगेट येथे बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत. आपण यातून एक बोध घेतला पाहिजे आणि मुलींनी इतरांची वाट न पाहता खऱ्या अर्थाने आपण स्वतःहून आत्मसंरक्षणाचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. जुडो, कराटे, कुराश, तायकांदो यासारख्या खेळाच्या माध्यमातून महिला मुली आत्मसंरक्षणाचं प्रशिक्षण घेत असतात. गेली 3 पिढ्या शरद पवार सर आत्मसंरक्षणाचं प्रशिक्षण जे आहे ते मुलींना देत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात आत्मसंरक्षणाचं प्रशिक्षण जे आहे ते कशा प्रकारचं असतं, त्याचा कालावधी कशा प्रकारचा असतो आणि त्यातल्या टेक्निक्स कशा स्वरूपाच्या आहेत. आज जर बघितलं तर महिलांच्या बाबतीत त्यांच्यावर अत्याचार खूप होत आहेत. अनेक वेळा अतिप्रसंग होण्याचे प्रसंग त्यांच्यावर उद्भवत आहेत. यासाठी महिलांना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जिदो, कराटे, तायक्यान्दो, कुराश या वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून ती जर कला त्यांनी शिकली तर ते स्वतःचं संरक्षण ते स्वतः करू शकतात आणि त्यांच्यावरचे जे हे असे प्रसंग आहेत त्यापासून ते दूर जाऊ शकतात. न्यू जुदो कराटे प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून गेले 30 ते 32 वर्ष मुलींना स्वतःचं संरक्षण कसं करावं आणि या प्रसंगापासून कसं दूर राहावं यासाठी आम्ही गेले 32 वर्ष या आत्मसंरक्षणाचं मुलींना आम्ही प्रशिक्षण देत आहे. या प्रशिक्षण माध्यमातून गेले अनेक वर्ष असंख्य मुलींनी या आत्मसंरक्षणाचा फायदा घेतलेला आहे आणि आता जर बघितलं तर 3री पिढी या ठिकाणी आता आत्मसंरक्षणाचं प्रशिक्षण घेत आहे. बॅकफॉल जर मागं जर पडलो आपण तर आपल्याला कोणत्याही शरीराला इजा होत नाही. हात फ्रॅक्चर होणं किंवा डोक्याला लागणं ह्या इजा होत नाहीत. साईड फॉल जर साईडला पडलो तर आपण हात टेकतो. जर यामध्ये या पद्धतीनं पडलं तर आपला हाताला इजा होत नाही किंवा डोक्याला मार बसत नाही. या गंभीर इजांपासून आपण ह्या अशा पडण्यामुळे सावध राहू शकतो. माये मोहरी उक्कीमी मायू की यामध्ये जर ॲक्सिडेंटली जर आपण उडून पडलो आणि या पद्धतीनं जर आपण पडलो तर आपल्या शरीराला कोणतीही इजा होत नाही. हिप थ्रो आपण आपल्या बॅलन्सचा वापर करून कशा पद्धतीने टाकायचं ते याच्यामध्ये आपल्या स्वसंरक्षणामध्ये यामध्ये समजून येतं. ओ गोशी जुडोमध्ये अनेक टेक्निक्स आहेत. ते उंचावरनं फेकल्यानंतर अपोनेंटला आपण स्वसंरक्षणामध्ये या पद्धतीनं आपण टाकल्यानंतर त्या पार्टनरचं आपण आपलं संरक्षण कशा पद्धतीनं करू शकतो ह्या टेक्निकवरनं आपल्याला समजून येईल. शोल्डर थ्रो हा एक हाताचा जास्त वापर करून समोरच्या प्रतिस्पर्धेला किंवा आपल्यावर हल्ला केला तर त्या प्रतिस्पर्धेला प्रतिकार कसा करायचा ते या हिपांग शिओइनेगेच्या टेक्निकवरनं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. स्टॉप याच्यामध्ये सुद्धा दोन्ही हाताचा वापर करून एखाद्याने जर आपल्यावर हल्ला केला तर त्याला प्रतिकार करून त्याच्यावर कसा अटॅक करायचा ते या बोरोतो शिओई नागे या थ्रोईंग टेक्निकवर आपल्याला दिसून या ठिकाणी येतं. आपल्याला शिवतोशी करायचं आहे. स्टार्ट. एखाद्या वेळेस आपल्याला चाकूनं जर पोटामध्ये जर वार केला तर तो वार आपण कशा पद्धतीनं तटवायचा आणि त्यावर त्याचा प्रति हल्ला आपण कसा चढवायचा ते ह्या टेक्निकवरनं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर दुसरा अटॅक 2 वेळा करायचा. तिकडून एकदा इकडून एकदा आणि इथं मारला की इथं ग्रिप आहे हिप थ्रो टाकायचा. हा हिप थ्रो टाकला तर नंतर तिसरा बोरोतो शिओइनेगे इथे टाकला बोरोतो शिओइनेगे आणि हा जर टाकली जाईल शिवतोशी करायचा. आणि चौथा अटॅक राहिला. चौथा अटॅक हा इथं मारला स्टमक थ्रो करायचा. कळालं? स्टमक थ्रो. मी नाव सांगतो तुम्हाला. एखाद्यानं जर चाकू मारला तर त्याला आपण तटवून कशा पद्धतीने त्याच्यावर प्रतिहल्ला करायचा ते या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल. त्यानंतर विविध टेक्निक आहेत की त्याच्यामध्ये आपण
मारलेला हल्ला परतावून त्याच्यावर वेगवेगळी टेक्निक्स आपण त्या ठिकाणी वापर करतो जुडोमधली. याच्यामध्ये जुडो पण आहे, कराटे पण आहे, असं दोन्ही याचा वापर या ठिकाणी हे खेळाडू दाखवत आहेत. शिवतोशी साईड ग्रीप धरून या ठिकाणी तटवून या ठिकाणी शिवतोशी मारलेला आहे. त्यानंतर डोक्यावरचा हल्ला करून स्टमक थ्रो, तोमियो नागे. आपल्या डोक्यावर जर चाकू कुणी मारला किंवा एखाद्यावर तलवार जर मारली तर तो हल्ला कसा परतावून लावून त्याच्यावर कसा अटॅक करायचा या टेक्निकवरनं या ठिकाणी दिसून येतो आहे. त्यानंतर आपल्याला पोटात कुणी जर मारलं, पोटात जर हल्ला केला, कुणी चाकू मारला तर तो कशा पद्धतीने तटवायचा ते या ठिकाणी दिसून येतं. पोटात ज्यावेळी चाकू मारला जातो त्यावेळी तो चाकू पहिल्यांदा आपण डिफेन्स करून त्याच्यावर प्रतिहल्ला कसा करायचा या ठिकाणी हे खेळाडू दाखवत आहेत. या ठिकाणी या प्रशिक्षण केंद्रामध्ये मुलं आणि मुली हे एकत्रित प्रॅक्टिस करतात आणि याच्यामध्ये एकत्रित प्रॅक्टिस केल्यामुळं आपल्या मनामध्ये किंवा कुठली भीती राहत नाही आणि आपल्याला एखादा अतिप्रसंग जरी आला तर त्याच्या सामोरी जाऊन आपण कशा पद्धतीनं त्याला परतावून लावू शकतो ते रोज नियमितपणे खेळणाऱ्या जुडो प्लेयर्सना सहज अगदी करता येते. आम्ही इथे जुदो आणि कराटे शिकायला येतो. जर आमच्यावर कुठलाही वाईट प्रसंग घडला तर आम्ही त्याला परतावून लावू शकतो. कोण आमच्यावर हल्ला करायला आलं तर आम्ही त्याला परतावून लावू शकतो. रणरागिणी ताराराणीच्या लेकी आहोत आम्ही, खबरदार जर वाईट नजर टाकाल तुम्ही.